नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. कापूस उत्पादकांनी त्यांची नोंद करण्याची गरज व्यक्त. CCI करणार 11 केंद्रांवर खरेदी. अनियंत्रित झाला ट्रॅक्टर आणि मॉर्निंग वॉक ठरला शेवटचा. गीतानगरच्या प्रतिभा किरडे यांचा अपघाती मृत्यू. मराठा समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले आत्मक्लेश आंदोलन. त्या 650 जागांवर कोणाचा होणार प्रवेश? मोफत प्रवेशापासून वंचित तर नाही राहणार विद्यार्थी. RTO कार्यालयात एजंट पहिले, मग येतात अधिकारी कर्मचारी. लेट लफीत कर्मचाऱ्यांवर कारवाईची जनतेची मागणी. आता सविस्तर बातम्या. CCI चालू हंगामात किमान कमी दराने कापूस खरेदी करण्यासाठी नोंदणीची तारीख 15 मार्च आहे. जिल्ह्यात 11 केंद्रावर नोंदणी सुरू आहे. जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. चालू कापूस हंगाम 2024-2025 मध्ये किमान आधारभूत किंमत अंतर्गत कापसासाठी आगाऊ किंवा जागेवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी सुरू आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजी कापूस हंगाम संपत असून किमान आधारभूत किंमत योजनेचा लाभ घेण्यासाठी 15 मार्च पूर्वी नोंदणी आवश्यक आहे. तशी नोंद न केल्यास संबंधित हमीदराने CCIला कापूस विक्रीसाठी पात्र नसतील, असे CCI तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यात बोरगाव मंजू, कापशी, निंबी, अकोट, चहोट्टा बाजार, तेल्हारा, हिवरखेड, पारस, बार्शीटाकडी, महान व मूर्तिजापूर येथील 11 केंद्रांवर नोंदणी सुरू आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी नोंदणी पूर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गीतानगर परिसरात हिंगणा रोडवरील जगदंबा मंदिरालगत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिला नर्सचा ट्रॅक्टरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. प्रतिभा किरडे असे मृत महिला नर्सचे नाव आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अकोल्यात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका महिला नर्सचा ट्रॅक्टरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. तुरीने भरलेले ट्रॅक्टर अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाला. अकोल्यातील गीतानगर परिसरात हिंगणा रोडवरील जगदंबा मंदिरालगत तुरीचा माल घेऊन येत असलेला ट्रक अनियंत्रित होऊन उलटला. त्याचवेळी मॉर्निंग वॉक करून घरी परतत असलेल्या एका महिला नर्सवर हा ट्रॅक्टर उलटला. ट्रॅक्टर खाली चिरडल्याने महिला नर्सचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव प्रतिभा किरडे आहे. ही घटना गीतानगरमध्ये आज मंगळवारी सकाळी 9च्या सुमारास घडली. प्रतिभा मॉर्निंग वॉक करून घरी परतत असताना मागून येणाऱ्या ट्रक चालकाने वाहनावरील नियंत्रण गमावले आणि ट्रॅक्टर थेट महिलेवर उलटला. या दुर्दैवी घटनेत महिला नर्सचा दुर्दैवी मृत्यू झाला. जुने शहर पोलिसांनी या प्रकरणी अपघाताची मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी ट्रॅक्टर चालकालाही ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी मृतांच्या नातेवाईकांची आणि स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेमुळे गीतानगर परिसरात शोककळा पसरली आहे. मराठा समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ते मार्गी सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आत्मक्लेश आंदोलन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले. तर संतोष देशमुख हत्याकांड मुंडेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी समोर आली आहे. मराठा समाजाच्या वतीने मागण्या शासन स्तरावर गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. मराठा आरक्षण प्रश्न कित्येक वर्षापासून अद्याप ठोस निर्णय झाला नाही. याबाबत मराठा समाजाच्या वतीने अनेक वेळा आंदोलने, मोर्चे, उपोषणे करण्यात आली. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाच्या वतीने आत्मक्लेश धरणे सत्याग्रह करण्यात आला. संतोष देशमुख यांच्या खुनाचा मास्टरमाइंड धनंजय मुंडे यांच्यावर खुनाचा गुन्हा 302 दाखल करून सह आरोपी करण्यात यावे. तसेच त्यांची आमदारकी रद्द करून त्यांना अटक करण्यात यावी. संतोष देशमुख प्रकरण जलद गती न्यायालयात चालवून गुन्हेगारांना त्वरित फाशी देण्यात यावी. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, मा जिजाऊ, शहाजीराजे यांच्यासह विविध थोर पुरुषांबाबत अपमानास्पद बोलणारे नागपूरचे प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी. आज झालेल्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने मराठा समाजाची नागरिक उपस्थित होते. आज अकोला येथील सर्व मंडळी स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली, तर या आमच्या सगळ्या लोकांची मान्य आहे की याचा मास्टरमाइंड जो आहे
धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावं व ही जी संतोष देशमुखची जी घटना आहे ही फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी व त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच धनंजय मुंडेला सहआरोपी करण्यात यावं। तसेच बरेच दिवसापासून जो मराठा आरक्षणाचा प्रलंबित विषय आहे तो शासनाने अधिसूचना काढून आतापर्यंत मार्गी नाही लावलेला, तरी तो तात्काळ मार्गी लावावा, त्याकरता हे आज एका दिवसाचं आत्मक्लेश आंदोलन करण्यात येत आहे। बालकांचा मोफत शिक्षणाचा अधिनियमानुसार अल्पसंख्याक शाळा वगळता मान्यताप्राप्त खासगी शाळांमध्ये वंचित, दुर्लभ आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी 25% आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे। पण 650 जागा रिक्त राहिल्या कशा असा प्रश्न उपस्थित होत आहे। विना अनुदानित शाळांमधील रिक्त असलेल्या 1992 जागांसाठी ऑनलाईन सोडतीद्वारे 1968 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली। या विद्यार्थ्यांना प्रवेशाची शेवटची संधी 28 फेब्रुवारीपर्यंत होती, परंतु बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित न केल्याने शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांना 10 मार्चपर्यंत प्रवेश निश्चित करण्यासाठी आणखी एक संधी दिली। निश्चित वेळापत्रकापर्यंत 1305 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे। 663 विद्यार्थ्यांना शेवटच्या दिवसापर्यंत प्रवेश न मिळाल्याने आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते। प्रवेश निश्चित करण्याच्या अखेरच्या दिवशी सायंकाळी 9 वाजेपर्यंत 1305 प्रवेश निश्चित झाले आहेत। संकेतस्थळावर जाऊन नोंद घेतली असता 663 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले नव्हते, त्यामुळे या जागा रिक्त राहतात काय असा प्रश्न विचारला जात आहे। वाशिमच्या आरटीओ कार्यालयात दलाल राईट टाइमवर, पण संबंधित अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयीन वेळेपेक्षा दररोज उशिरा येत असल्याचे चित्र आहे। त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून वाहनांची कामे करण्यासाठी नागरिकांना आरटीओ कार्यालयात तासनतास तात्काळत बसावे लागत आहे। कार्यालयात उशिरा येणाऱ्या अशा कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिक करीत आहे। वाशिमच्या आरटीओ कार्यालयात वाहन संदर्भात अनेक कामे करण्यासाठी नागरिक सकाळपासूनच रांगा लावून बसतात, मात्र कार्यालय सुरू होण्याची वेळ होऊनही आरटीओ अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात कधीच वेळेवर हजर होत नाही। पण अधिकाऱ्यांचे दलाल आणि एजंट मात्र वेळेवर कामावर हजर असतात। त्यामुळे वाहनांची कामे घेऊन आलेल्या नागरिकांना तासनतास अधिकाऱ्यांची वाट बघत बसावे लागत आहे। तसेच अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात नसताना पंखे सुरू ठेवले जात आहे, त्यामुळे कार्यालयात वीज वापरांचा देखील दुरुपयोग होताना दिसत आहे। वाहन संबंधित कोणतेही कामे असो ते दलाल शिवाय होत नसल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे। आरटीओ कार्यालयात दिवसभरात दलाल फिरत असून अधिकाऱ्यांच्या मनमर्जीतील दलाल तर थेट त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत असल्याची चर्चा आहे। त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कार्यालयात उशिरा येणाऱ्या कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी जनतेमधून होत आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। वो शक्ति है, 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 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। गायगाव येथील दुचाकी चोरीचा लंपास करीत असताना उरळ पोलिसांना इतरही गुन्ह्यांची उकल करता आली। पोलिसांनी 7 मोटारसायकली आणि 8 बॅटरी जप्त केल्या। गायगाव येथील आरोपी साजिद खान, रामशेर खान यांच्याजवळ विना नंबरची जुनी प्लॅटिना मोटारसायकल आहे। संशयित आरोपी साजिद खान, शमशेर खान गायगावला याला ताब्यात घेऊन विचारपूस केली। त्याने सांगितले की सदर गुन्ह्यातील प्लॅटिना मोटारसायकल चोरी करून ती रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या एका शेतात ठेवलेली आहे अशी कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेऊन शेतामध्ये पाहणी केली असता आरोपीने गुन्ह्यातील बजाज प्लॅटिना जप्त करण्यात आली। आरोपीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने पोलीस स्टेशन उरळ व बाळापूरच्या हद्दीतील चोरी केलेल्या मोटारसायकल, मोटार पंप व बॅटरी असा 2,37,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। राणीसती धाममध्ये होळीनिमित्त डफचंग आणि होलिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यांचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन राणीसती धामच्या वतीने करण्यात आले आहे। श्री राजेश्वर महाराजांच्या नगरीत अकोल्यात होळीची तयारी सुरू झाली आहे। गुरुवारी होळीनंतर शुक्रवारी रंगांचा सण मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे। बाजारपेठेतील सर्व दुकाने होळीसाठी लागणाऱ्या साहित्याने सजली आहेत। साखरेपासून बनवलेल्या गाठींची दुकाने, विविध रंगांची विक्री करणारी दुकाने, आकर्षक व आधुनिक वॉटर गन, विविध मास्क, रंगबेरंगी केसांची विग, रंग खेळण्यासाठी टी-शर्ट आदींची दुकाने बाजारात थाटण्यात आली आहेत।
या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे। होळीनिमित्त शहरातील राणी सती धाम येथे मंगळवार 11 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता पारंपरिक धावचंग या होलिकोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या धावचंग कार्यक्रमात राजस्थानचे पारंपरिक लोककलाकार त्यांची धावचंग वाजवण्याची लोककला सादर करतील। गुरुवार 13 मार्च रोजी रात्री 8 वाजता होलिका दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यासाठी राणी सती धाम संकुलात भक्त प्रल्हाद आणि होलिका मातेची झाकी लावण्यात आली असून राजस्थानी लोकसंस्कृतीच्या या अनोख्या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। महिलांसाठी उभारण्यात आलेले हिरकणी कक्ष बंद असल्याने ते तत्काळ महिलांच्या गरजेनुसार उघडण्याचे आदेश महिला व बालविकास विभागाने दिले आहे। याविषयी जनमानसात रोष व्यक्त केला जात असून त्यांची दखल घेतली जात आहे। अकोला नवीन बसस्थानकाच्या आवारात महिला बालकल्याण विभागाच्या मार्फत गर्भवती महिलांसाठी व इतर प्रवासी महिलांच्या सोयीसाठी बाळाला स्तनपान करण्यासाठी हिरकणी कक्ष महिला बालकल्याण विभागाने कार्यान्वित स्थापन केले आहे। परंतु हे हिरकणी कक्ष अनेक महिन्यापासून बंद अवस्थेत असल्याचे दिसून येत आल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बाळाला स्तनपान कसे करावे हा प्रश्न प्रवासी महिलांना पडत आहे। महिला व बालकल्याण विभागाने लाखो रुपयांचा खर्च करून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक बस स्थानकावर हिरकणी कक्ष स्थापन केले, परंतु हिरकणी कक्ष पूर्णपणे कार्यान्वित नसल्यामुळे हिरकणी कक्ष शोभेची वस्तू ठरत आहे। या संदर्भात आगर व्यवस्थापक यांना विचारणा केली असता ते म्हणतात की हिरकणी कक्ष हे महिला बालकल्याण विभागांनी स्थापन केले आहे, त्यामुळे या प्रकरणाची माहिती मला नाही। तरी हिरकणी कक्ष सुरू करण्यासाठी महिला बालकल्याण विभागाने पुढाकार घ्यावा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे। महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या ठिकाणी अकोला जिल्ह्यामध्ये जवळपास 8 ठिकाणी आपण हिरकणी कक्ष दिलेले आहेत। हिरकणी कक्ष अद्ययावत आहेत। त्या संदर्भात आपण 14 फेब्रुवारीला विभागीय नियंत्रकांना एक पत्र दिलं होतं की ते जे आहे हिरकणी कक्ष ते कार्यान्वित करावे। त्यानंतर पुण्याची जी घटना झाली स्वारगेटची, या संदर्भातही आपण त्यांना सूचना केलेल्या आहे की अशा घटना आपल्या जिल्ह्यात घडू नये याच्यासाठी काळजी घेण्यासंदर्भातही आपण ते निर्देश आणि पत्र यांना दिलेले आहे। गुंठेवारीचे प्रकरणे नियमानुकूलचे करण्यासाठी आता केवळ 20 दिवस राहिले आहेत। 31 मार्च नंतर महापालिकेकडून प्रस्ताव स्वीकारले जाणार नसल्याचे, ज्यांचे घर, प्लॉट, जागा गुंठेवारीत आहे त्यांनी नियमानुकूल करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र नगररचना अधिनियम अस्तित्वात आल्यानंतर शेती आकृषक करताना ती नियमाने करावी लागते। खुल्या प्लॉटसाठी रेडी रेकनर दराच्या 0.5% विकास शुल्क, या विकास शुल्काच्या 3 पट दंड आकारला जाईल। जर बांधकाम असेल तर बिल्डर अप एरियाच्या रेडी रेकनर दराच्या 2% विकास शुल्क आणि विकास शुल्काच्या 3% दंड आकारला जाणार आहे। त्यामुळे गुंठेवारी पद्धतीचे प्लॉट हे सर्वच शहरात आहेत। महापालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर गुंठेवारी पद्धतीच्या भागात वाढ झाली। शहरात जवळपास 35% भाग गुंठेवारीचा आहे। 2014 पासून महापालिकेने गुंठेवारीचे नियमानुकूलन करणे बंद केले होते। मात्र 2020 साली राज्य शासनाने गुंठेवारी नियमानुकूल करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे ज्या नागरिकांनी 31 डिसेंबर 2020 पूर्वी गुंठेवारी पद्धतीचे प्लॉट अथवा घर घेतले असेल त्यांना गुंठेवारी नियमानुकूल करण्याचा मार्ग मोकळा झाला। ऑनलाईन पद्धतीने प्रस्ताव स्वीकारताना आलेल्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने गुंठेवारी प्लॉटचे तसेच गुंठेवारी प्लॉटवर बांधलेल्या घराचे ऑफलाईन स्वीकृती सुरू केली आहे। दरम्यान नगररचना विभागात 1220 पेक्षा अधिक प्रस्ताव दाखल झाले असून यापैकी 804 प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। कापूस उत्पादकांनी त्यांची नोंद करण्याची गरज व्यक्त। CCI करणार 11 केंद्रांवर खरेदी। अनियंत्रित झाला ट्रॅक्टर आणि मॉर्निंग वॉक ठरला शेवटचा। गीतानगरच्या प्रतिभा किरडे यांचा अपघाती मृत्यू। मराठा समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित।
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले आत्मक्लेश आंदोलन। त्या 650 जागांवर कोणाचा होणार प्रवेश? मोफत प्रवेशापासून वंचित तर नाही राहणार विद्यार्थी। आरटीओ कार्यालयात एजंट पहिले मग येतात अधिकारी कर्मचारी। लेट लफीत कर्मचाऱ्यांवर कारवाईची जनतेची मागणी। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।